नमस्कार मित्रांनो, आज चाललो आहे आपण भीमाशंकरला. या ठिकाणी जाताना खूप मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे आपण तिथे थांबलोय वडापाव खाण्यासाठी. पावसामध्ये वडापाव खाण्याची मजाच वेगळी आहे मित्रांनो. काय वाटतं तुम्हाला? वडापाव खाऊन झाल्यानंतर आम्ही गेलो एका ठिकाणी व्हील पॉईंटवर. तिथं मोठ्या प्रमाणात गर्दी होती. गर्दी असल्यामुळे आम्ही तिथं जास्त वेळ थांबलो नाही आणि तिथून लगेच निघालो. जाता जाता आम्हाला रस्त्यावर एक झाड लागलं. याला काय म्हणतात सांगा, याला काय म्हणतात आम्हाला कमेंटमध्ये सांगा. हे आहे करवंदाचं झाड. करवंद खाल्ल्यानंतर आम्ही तिथून निघालो लगेच, कारण वातावरण खूप खराब झालं होतं. खराब म्हणजे खूप भारी आणि मोठ्या प्रमाणात पाऊस आणि हवा सुटलेली होती. या अशाच वातावरणामध्ये मजा खूप येते. वातावरण पाहून आम्हाला एकदम एक नंबर म्हणजे एकदम भारी वाटत होतं मित्रांनो. खूप भारी वातावरण झालं होतं. थोडं समोर गेल्यानंतर वातावरण चेंज झालं. या वातावरणामध्ये धुके आणि पाऊस हे खूप मोठ्या प्रमाणात होते. तुम्ही बघू शकता या ठिकाणी. जसं जसं आम्ही समोर जात होतो तसं तसं धुके वाढत होते आणि रस्ता दिसणं कमी होत होता. तुम्ही बघू शकता धुके वाढत होते, पण त्याचा आनंदही आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात होत होता. जसं जसं आम्ही समोर जात होतो त्याचा आनंद वाढतच होता. थोडं दूर गेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी रविवार असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होते. 3 किलोमीटरपर्यंत ही ट्रॅफिक होते मित्रांनो. आम्ही खूप लकी समजत होतो चला. आम्ही टू व्हीलर घेऊन आलो, त्याच्यामुळे खूपच भारी वाटत होता. थोडं दूर गेल्यानंतर तुम्ही बघू शकता की समोरचं एक पण वाहन आपल्याला दिसत नव्हतं आणि आपण हे लोक ट्रॅफिक असल्यामुळे काही लोक तिथेच गाड्या लावून चलत पायी चलत मंदिरापर्यंत जात होतात. जाता जाता तिथे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस लागला आम्हाला. समोर आल्यानंतर थोड्या मंदिरामध्ये खूप गर्दा होता, खूप मोठ्या प्रमाणात. ते गर्दा पाहून आम्ही मुखदर्शन करायचं ठरवलं. आम्ही मुखदर्शन घेतलं आणि मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये उभा टाकलो, कारण मोठ्या प्रमाणात पाऊस चालू होता या ठिकाणी. दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो घराकडे. या ठिकाणी पावसाचा एक थेंब नव्हता. त्यामध्ये दिवस खूप भारी गेला आजचा. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.